राज उद्धव युतीसाठी ज्युनियर ठाकरे अनुकूल. दोन्ही बंधू एकत्र आले तर काही अडचण नाही. त्यांनी एकमेकांशी संवाद साधावा. अमित ठाकरेंचं युतीबाबत मोठं वक्तव्य. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यास महायुतीला कोणतंही आव्हान नाही. चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाला सुप्रिया सुळेंची संमती. जर काही व्हायचं असेल तर पांडुरंगाची इच्छा. पक्ष घेईल तीच माझी भूमिका असेल. एनसीपी विलीनीकरणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा सेवेत. इगतपुरी आमणे मार्गाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा समृद्धी महामार्गावरून एकत्रित प्रवास. समृद्धी महामार्गानंतर फडणवीसांचं मिशन शक्तीपीठ महामार्ग. लवकरच शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला सुरुवात होणार. फडणवीसांचं वक्तव्य. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. मे महिन्याचा हप्ता खात्यात जमा व्हायला सुरुवात. 29 ऑगस्टला मराठे मुंबई धडकणार. मुंबईतून माघारी जा म्हणायला सरकारकडे कारण नाही. सरकारला भरपूर वेळ दिलाय. आता माघार नाही. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा निर्धार. आणि सोन्या चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ. सोन्याचा दर 1,06,000 रुपये प्रति तोळा तर चांदीच्या दरात तब्बल 3,000ची वाढ.